शेळी पालन करताय पण शेळ्याच्या कुठल्या जातीमध्ये उत्पन्न आहे ते तुम्हाला माहित नाही। हे करू हे करू हे करू की हे करू। नमस्कार, चिकनवाल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शेळ्यांच्या अशा 2 जातींबद्दल बोलणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्न तुमचं वाढवू शकता। सगळ्यात पहिली जात आहे उस्मानाबादी। नावाप्रमाणेच महाराष्ट्राच्या कडखर वातावरणात राहण्याची क्षमता यांची जास्त आहे, प्रजनन क्षमता ही जास्त आहे। जर आपण यांच्या शेळ्यांचा विचार केला तर शेळ्यांची प्रजनन क्षमता ही जुळं आणि तिळ देण्याची असते। बोकडाचा विचार केला तर वजन हे 6 महिन्यामध्ये 20 किलोच्या पुढे होतं। वर्षभरामध्ये 38 किलो ते 40 किलोच्या पर्यंत जाऊ शकतं। तर त्यामुळे हे जे आहे ते मांस उत्पादनाच्या दृष्टीने जर शेळी पालन करत असाल तर एक उत्तम पर्याय आहे। दुसरी जात आहे आफ्रिकन बोअर। आता ही जात जी आहे पूर्ण जगभरामध्ये मांस उत्पादनासाठी खूप वापरली जाते। यांचं वजन जे आहे ते 100 किलोच्या पुढे होतं बोकडाचं, आणि मादीचा विचार केला तर 100 किलोच्या आतमध्ये किंवा 100 किलोच्या थोडंफार पुढे असू शकतं, पण बोकडाचं वजन हे 140 पर्यंत जाऊ शकतं। याच्यामध्ये दूध उत्पादन करण्याची क्षमता पण जास्त असते। साधारणतः 1.5 लिटर पर्यंत ह्या दिवसाला दूध जे आहे ते देतात। जास्त उपयोग ह्यांचा मांस उत्पादनासाठी होतो। तर यांच्यामध्ये सुद्धा जुळा आणि तिळ देण्याची क्षमता जास्त असते। पण आता इथे ही परदेशी जात असल्यामुळे ह्यांचा जो जर आपण खरेदी करायला गेलो तर काही शेळ्यांचा 1,500 किलो प्रमाणे रेट ठरला जातो। मग त्यांची खरेदी जी आहे ती थोडीशी महाग पडू शकते तुम्हाला, हजारांच्या किंवा लाखाच्या घरामध्ये सुद्धा कधी कधी पडतं। पण जर उत्पन्नच घ्यायचं असेल तर याशिवाय बेस्ट तुम्हाला जात मिळणारच नाही। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।